तुझं काय मध्ये मध्ये कशाला मध्ये पडतेस? समोर एक मागे एक. हे तू तुझ्याबद्दल बोलतेस? अश्विनीचं नाव चुकून घेतलंयस तू. अहो जाऊ द्या ना. जाऊ द्या? हे जाऊन दिलं ना सगळं आपण, म्हणून ही डोक्यावर बसलीये. हिचा वेडेपणा, मूर्खपणा, क्रूरपणा सगळं सोडून दिलं ना आपण, म्हणून हिची मिजाज कमी होत नाहीये. ओ माय गॉड, लुक ॲट द लँग्वेज. मिजाज? माझा भाऊ आहेस ना रे सख्खा. माझ्या इतक्या कठीण प्रसंगात मला असं वाटलं होतं मला सपोर्ट करशील जरा तरी. सपोर्ट करायच्या लायकीची आहेस का तू? म्हणजे काय करू? तुझ्या बायकोसारखं खोटं खोटं गोड वागू का? तुझ्याबद्दल बोलते ही, पण तुला हिचा पुलका येत असतो ना. मला सांगतेस तू गप्प बसा गप्प बसा. अहो मी फक्त वाद नको असं म्हटलं होतं. तुम्ही बघताय ना तुम्ही आपल्या समोर श्रेयस तिच्याशी कसा वागतोय, तर आपल्या मागे मग कसा वागेल तिच्याशी? समोर एक आणि मागे एक वागणाऱ्यातला तुझा मुलगा नाही आई. हे गुण ना तुझ्या मुलीत आहेत. सरड्यासारखी रंग तुझी मुलगी बदलते, मी नाही. मग तू कोण आहेस? बायकोच्या ताटाखालचं मांजर? शिल्पी बस उरे, बंद करा. हा असा वाद होणार असेल तर हे घर मला कुणाच्याही नावावर करायचं नाहीये. हे घर माझं आहे आणि माझ्याच नावावर राहील. आणि या घरामध्ये कुणाला मी ठेवायचं आणि कुणाला नाही हा निर्णय देखील माझा असेल. म्हणजे बाबा तुम्ही मला या घरातून बाहेर काढणार आहात? मी असं बोललेलो नाहीये शिल्पी. पण म्हणजे तेच झालं ना, कारण तुमची फेवरेट तुमची सून आहे, ती तुमची लाडकी आहे. तुम्हाला सतत तिचा पुळका येतो. तुम्ही कायम आजपर्यंत तिचीच बाजू घेत आलेले आहात. माझी बाजू घ्यायला कोण आहे मग? माझा सख्खा भाऊ ज्याचं माझ्यावर प्रचंड प्रेम होतं तो पण आता माझी बाजू घेत नाही. ते म्हणतात ना, मला ना ते अगदी तंतोतंत खरं वाटतंय. एका मुलीला तिच्या सासरी कशीही ट्रीटमेंट मिळत असेल किंवा तिचा नवरा तिला कसाही वागवत असेल ना, तरी पण डिवोर्स घ्यायचा नाही. तिने नाही घ्यायचा. सगळं असं सहन करत बसायचं गप्प बसून. खरं वाटतंय मला ते आता. हे सगळं बघायला ना आता संजू पाहिजे होता. ऑफकोर्स त्याला हे सगळे वाद कळले नसते म्हणा, पण निदान माझ्या डोळ्यातले अश्रू पुसायला तो आला असता. पण आता तोही नाहीये. त्यालाही माझ्या सासरकडच्यांनी हिरावून घेतलं. हे घर दादाच्या नावावर होऊ दे किंवा ते तुमच्या नावावर असू दे, मी तर या घरातली आश्रितच असणार आहे. हो ना दादा, बरोबर बोलतेय ना मी? आणि एका आश्रिताला घरात ठेवलं काय किंवा घराच्या बाहेर हकलून दिलं काय, कोणाला काय फरक पडणार आहे? हे बघ शिल्पी, असं काही होणार नाही. आई तू जितक्या कॉन्फिडन्सनी हे बोलतेस ना, तसं होणार आहे का? ते काय नाही, मला फक्त ही ॲच्युरिटी हवी आहे की मी घरात असताना मला असं अचानक कोणी म्हटलं नाही पाहिजे की तू आता जा निघून इथून म्हणून. हे नाही झालं पाहिजे. मला नाही चालणार ते. शिल्पी, असं काही होणार नाहीये. मी जिवंत असेपर्यंत असं काही होऊ देणार नाहीये मी. आई मला खरंच कळतंय तुझा जीव तुटतोय माझ्यासाठी, पण इथे तुला कोणी जुमानत नाही ग आई. कोणी ऐकणार नाहीये तुझं. उद्या माझ्या हाताला धरून जर मला या घराच्या बाहेर काढलं ना, तू काय करणार आहेस? कारण बाबा तर कायम या दोघांचंच ऐकतात, त्यांचीच बाजू घेतात. आणि यांनी तर आता असं दाखवलंच आहे ना की आयुष्यात कुठेही काही चूक झाली की ती शिल्पीचीच असते. तुम्ही काहीतरी बोला ना. हे बघा, बघताय ना, शिल्पीशी कोणीही आस्थेनं वागत नाहीये. आणि माझ्या मुलीसाठी उभं राहणं ही माझं कर्तव्य आहे. जोपर्यंत तुम्ही या घराचे पेपर्स शिल्पीच्या नावावर करत नाहीत ना, तोपर्यंत मी माझा हिका सोडणार नाही. गुरुदेव दत्त.
आईच्या खांद्यावरती बंदूक ठेवून सतत गोळ्या मारते. गुड टू नो दॅट. सो आई नुसती कन्व्हिन्स्ड होऊन उपयोग नाहीये, बाबा पण कन्व्हिन्स्ड व्हायला पाहिजेत. कारण त्यांच्या सह्या जेव्हा होतील ना तेव्हा कायदेशीर आपल्या नावावर हे घर होईल. होईल रे. आणि आई बाबांना कन्व्हिन्स केल्याशिवाय राहणार नाही. सगळी प्रॉपर्टी शिल्पीच्या नावावर करा असं ती त्यांना सांगेल आणि बाबांना आईचं ऐकावंच लागेल. गुड. आणि व्हॉट अबाउट अस? तू माझी कधी होणार आहेस? हे घर माझ्या ताब्यात आल्यानंतर. म्हणजे हे घर तुझ्या ताब्यात आलं की आपण एकत्र राहायला लागायचं? अरे थांब, त्याच्या आधीमध्ये काही स्टेप्स असतात का नाही? त्यानंतर मी तुला माझ्या आई वडिलांसोबत इंट्रोड्यूस करून देईन. रिली? हो ऑफकोर्स. शिल्पी तुला हवं तसंच होईल सगळं. येस. आई अगं काय झालं बाबा हिला? शिल्पीच्या नावावर घर करा म्हणून उपोषण सुरू केलं. अन्न पाणी सोडलाय. आई आई अगं उठ. काय केलंस तू? अरे मी काय, मला काहीच माहित नाहीये. तू येण्याच्या 2 मिनिटं आधी आलीये मी फक्त. खोटं बोलू नकोस. अरे मी का खोटं बोलीन? माझी पण आईच आहे ना, मलाही काळजी वाटते तिची. आई आहे ना, कळतंय ना, मग कर ना काहीतरी. उठव तिला, पाणी मार तिच्या तोंडावर. अशी ठोंब्यासारखी काय उभी आहेस? ती पाणी आणायला गेलीये. बाबा डॉक्टरांचा मेसेज आलाय, 15 मिनिटात येतात ते. अहो दे तिला. एक मिनिट. काय देताय तुम्ही तिला? अगं लिंबू सरबत आहे. नाही नको दिवस. का? हा? मग तिचा पण मोडेल ना. तिने असा पण केला की बाबा जोपर्यंत पेपर्सवर सह्या करत नाहीत, सगळ्या गोष्टी माझ्या नावावर करत नाहीत, तोवर ती पाण्याचा एकही थेंब घेणार नाही म्हणून. बाबा ही तुमची मुलगी आहे. अरे किती निर्लज्ज आहे. अगं तुझं डोकं फिरलंय का? तुझी आई चक्कर येऊन पडलीये. तिला जागा करायचंय आपल्याला. हा काय बोलतेस तू? तुला कळतंय का? अरे मला असं म्हणायचंय की डॉक्टरांना येऊ देत, ते सांगतील ते करूया ना आपण. उगाच वहिनी काय देते माहिती नाही आपल्याला. सो डॉक्टर जे सांगतील ते करूया. उगाच आपण स्वतःहून काही करायला नको. Shut up. अरे थांब यार, तुम्हा लोकांना कळत नाहीये ती एकटी माझ्या बाजूने उभी आहे. ती माझ्यासाठी काहीतरी स्टँड घेतीये. तुमचं काय जात आहे? ती मला माझे हक्क मिळवून देणार आहे. त्यामुळे थांबा जरा सगळे. मला हिच्याशी बोलायचंच नाहीये. बाबा मी पाच पाणी पाच. आई आई घे. आई घे. आई घे अगं. माझ्या डोळ्यासमोर आता हे सगळं या घरात काय घडतंय? म्हणून मला कधी कधी वाटतं की आत्याने ना आमच्यासोबत राहायलाच नको. म्हणजे आमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ते. पण मयुरी, सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात ना. मला माहितीये तुला तुझ्या आत्तूचा त्रास होतो, पण जस्ट इमॅजिन ना, तिला तुम्ही सोडून कोणच नाहीये. आणि मला माहितीये की तुमची आत्तू काय तुमच्याशी इतकं चांगलं वागत नाही, बट आफ्टर ऑल ती तुझ्या बाबांचीच बहीण आहे ना. तू बरोबर बोलतोयस, पण काय होतं माहितीये का प्रतीक, मी लहान पडते रे. आणि त्यामुळे आत्या आईशी किती वाईट वागली ना तरी मला उलट बोलता येत नाही. अरे मयुरी, आपण नसतंच बोलायचं, कारण तू बोलल्यानं ना अजून प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. मला माहितीये तू अश्विनीची साईड घ्यायला जाशील, पण त्याच्याने सिच्युएशन अजून खराब होईल. सो आय फील ना, तू सध्या तुझ्या अभ्यासावर फोकस कर. आणि अजून बरेच वेज आहेत ना अश्विनीला हेल्प करायचे. हे बघ कसं आहे ना, दरवेळी प्रॉब्लेम्सच्याच भोवती त्याचं सोल्युशन निघेल असं नसतं. सो इट्स बेटर तू अभ्यासावर फोकस कर आणि आपण असे अजून वेज शोधू ना ज्याने तुझ्या आईला अजून छान फील होईल. तुला माहितीये, मला तुझ्याशी बोलून खूप छान वाटतंय. आता थोड्या वेळपूर्वी ना मला खूप हेल्पलेस फील होत होतं. थँक्यू सो मच. यार मयुरी, दोस्ती का ना एक उसूल होता है. नो सॉरी, नो थँक्यू. कोणाशी बोलतेस? ऋतू दिदूशी, आपल्या
अगं नाही ती ना अभ्यास करते, बिझी आहे. तू जाऊन ड्रॉइंग कर ना. ड्रॉइंग कधीच कंप्लीट झाले, पण मला 2च मिनिटं तिच्याशी बोलायचं. फोन दे ना. अगं ती बिझी आहे ना कुहू, असा हट्ट नाही करायचा. ती मी नंतर फोन लावून देईन तिला. ए पण मला कुहूशी आत्ताच बोलायचंय. तू असं काय करतोयस? गप्प बस ना. कोणाशी बोलतेस? ऋतू दिवशीच ना? हो. मग तिला करतोयस असं का म्हणतेस, करतेस असं का नाही म्हणतेस? कुहू आगाऊपणा नको करूस. माझं ऐका ना, मी आईला नाव सांगू का तुझं? जा अभ्यास कर. कधीच झालंय. हॅलो ऋतू, मी नंतर करते फोन. कुहूचा अभ्यास घ्यायचा आहे. बाय. ओके बाय. प्रतीक तेरी साली भी बड़ी तेज है. ए शाणे, ऐकत नाही माझं, मस्ती करते. कुहू भूक लागली तुला? नाही. काही कळतंय का तुला? जाणीव आहे तुला याची? मला कळतंय मी काय करते ते, आणि हे जर मी केलं नाही ना तर उद्या माझ्या लेकीचे हाल होणार आहेत, आणि ते मी नाही बघू शकणार. उज्ज्वला, तू खूप मोठी चूक करतेस. आई काय करताय तुम्ही? आई नको काय. उज्ज्वला, काय चाललंय तुझं? काही नाही, तू कुहूला घेऊन जा, राजू मावशीकडे जा. जा लवकर, निघ मयू. ती पटी तरी लाव तिच्या हातावर. बाबा ते सुई आहे, त्याच्यात अशी नाही लावता येणार, पण नर्सला बोलूया. आई, त्या शिल्पीचं डोकं फिरलाच होतं. तू का अशी वागतेस आई? शिल्पी अजूनही वेळ गेलेली नाही. हे सगळं तू थांबवू शकतेस. अहो बाबा, काय बोलताय तुम्ही? मी कसं थांबवू शकते? मी सांगितलं होतं का आईला अन्न पाणी सोडायला? अगं हट्ट सोड ना बाई तुझा. अरे हट्ट तर तुम्हीही सोडू शकता. तू सांगून टाक ना बाबांना, तुला नकोय घर म्हणावं. बाबा तुम्ही करा पटकन सह्या, जेवेल ती. या सगळ्याचं ना मूळ तू आहे शिल्पी, हे विसरू नको. नाही, या सगळ्याचं मूळ ही आहे आणि हिचा भाऊ आहे, ज्याच्यामुळे माझा डिवोर्स झाला. आणि हिचे आई वडील आहेत, ज्यांच्यामुळे मी 2 वर्ष माझ्या माहेरी येऊन राहिले. या सगळ्याला कारणीभूत आणि सगळ्याचं मूळ ही आणि हिची फॅमिली आहे. दॅट्स इट. पास झालं आता शिल्पी, पास झालं. जेव्हा बघाव अश्विनीची चूक असो नसो, तिच्या नावाने बोंबलत असतेस तू. काय मिळतं का तुला? अहो जाऊ द्या ना. काय जाऊ द्या? अश्विनी ही जळते तुझ्यावर, तुझ्या प्रगतीवर, तुझ्या करिअरवर जळते ही. पण एक लक्षात ठेव शिल्पी, कामाच्या ठिकाणी किंवा घरी जर अधिकार वाणी पाहिजे असेल, पावर पाहिजे असेल, प्रतिष्ठा हवी असेल ना, तर मेकअप लावून मिरवून नाही मिळत. कष्ट करावे लागतात, जे अश्विनीने केले. अरे कुठला वाद कुठे नेतोय? बरोबर बोलतोय मी बाबा. हे जे हिचे घाणेरडे विचारत ना अश्विनी बद्दल, हे आत्ताचे नाहीयेत. हा जो हक्क हवा, हा जो किडा तिच्या डोक्यात गेलाय ना, हा आत्ताचा नाहीये बाबा, हा पूर्वीपासून तिच्या डोक्यात आहे. तुम्ही सगळे जरा शांत व्हाल का प्लीज? आईने काही खाल्लेलं नाहीये, त्यांचं खाणं महत्वाचं आहे. आई, तुम्हाला माझ्या हातनं खायचं नाहीये ना, नका खाऊ. निदान शिल्पीच्या हातनं खा ना, तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल. आई, एकदा सांगितलं ना मी. बाबा तुम्ही नेहमी आमच्या पाठीशी आहात आणि हे माहित आहे आम्हाला. आणि आम्ही हे फक्त घर सोडून चाललोय ना, या घरातली माणसं नाही. आणि तुमचे आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी असतील हे आम्हाला माहिती आहे, आम्ही कुठेही असलो तरी. पण आम्ही जो हा निर्णय घेतला ना, तो नाही बदलणार. कारण आम्ही घराच्या बाहेर पडल्यामुळे जर
या घरात शांतता नांदणार असेल, हे घर आनंदी राहणार असेल तर आम्ही केलेलंच बरं ना. प्लीज आम्हाला अडवू नका. अश्विनी, श्रेयस, आजपर्यंत या घरासाठी तुम्ही चांगलंच चिंतित आलात आणि आज या घराच्या समाधानासाठी, आनंदासाठी तुम्ही घर सोडून जाण्याचा निर्णय घेत आहे. प्रचंड मोठा निर्णय आहे आणि आयुष्यभर तुम्हाला हा निर्णय आठवणीत राहील. का अशी टोकाची भूमिका घेतेस बाळा? सॉरी बाबा, मला तुमची कळकळ खरंच कळते, पण आमच्या दोघांचा निर्णय घेऊन झालाय. आता आम्ही नाही बदलणार. खरंच सॉरी. उज्ज्वला, या मुलांना घर सोडून जाताना आता फक्त तू थांबवू शकतेस. तुझ्यामुळे आज माझा मुलगा, सून आणि नाती घर सोडून गेलेत ना. उज्ज्वला, आयुष्यभर मी तुझ्याशी बोलणार नाही. तुला चांगलं ठाऊक आहे, मी एकदा निर्णय घेतला तर त्या निर्णयावर मी ठाम राहतो. आई, आई बघतेस तू काय करतायत हे लोक? इमोशनल ब्लॅकमेलिंग, बाकी काही नाही. वहिनी ना, तिला बरोबर जमतं बघ मॅनिप्युलेट करायला लोकांना. आता काय होणार? तुला वाईट वाटणार हे लोक चाललेत म्हणून, आणि तू जेवणार, तुझं पण मोडणार. हेच हवंय ग त्यांना, हेच हवंय. हे लोक इथे परत राहायला येणार आणि माझ्या भविष्याची माती होणार. मग मी असताना तुझ्या भविष्याची काही माती होत नाही, काळजी करू नकोस. मी तुला शेवटचं विचारतोय, उज्ज्वला, तू तुझा निर्णय बदलणार आहे की नाही? आई, 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 नका हो अशी माफी मागू आमची. तुम्हाला असं वाटतंय ना की शिल्पी याच घरात राहायला हवी? आम्ही जातोय ना या घरातनं, ऐकतोय ना तुमचं. मग आता तुम्हीही माझ्या काही गोष्टी ऐकायला हव्यात. स्वतःच्या तब्येतीची हेळसांड करायची नाही, अन्न पाणी सोडायचं नाही, गोळ्या वेळेवर घ्यायच्या औषधांच्या, आणि सगळ्यात महत्वाचं मॉर्निंग वॉक मिस करायचं नाही आहे. कराल ना? काळजी घे ग. आम्ही आहोत इकडेच. येतो आम्ही. पाया पडतो. बाबा, सुखी रहा बाळांनो. काळजी घ्या स्वतःची. मयू आणि कुहूला एकदा तरी भेटायला हवं होतं. बाबा, इतकी भांडणं चाललीत आपल्या घरात, त्याला प्राजक्ताकडे पाठवलं तेच बरं झालं. त्या कुहूच्या मनावर उगीच परिणाम होतील. पोरी समजदार आहे, समजून घेतील. चला बाबा.
आई येतो आता. काळजी घ्या. आई 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 काय झालं आई? आई आई तू झोपली का ग? ऐक ना बाबा खरंच हॉटेल्सना फोन लावताय. हे सगळं फायनल आहे? हो. काय इतका टोकाचा निर्णय घेतलायस ग अचानक? मयूष, जो निर्णय योग्य आहे ना तोच घेतलाय मी. आणि विश्वास ठेव माझ्यावर. जरा शांत राहा ग बाळा. अश्विनी कुठलेच हॉटेल जाता चेक इन देत नाही आणि रात्री तर चेक इन नाहीच आहे. उद्या सकाळी चेक इन नाही. मला किती छान वाटत असेल ना तू अशी सगळं सामान घेऊन रस्त्यावर उभी आहेस आणि माझं घर इथं आहे. पण तुला मला माझ्या घरी यावंच वाटत नाहीये. नको ना प्राजू चिडू. जर मी तुझ्याकडे एक रात्र राहिले ना तर अख्ख्या सोसायटीत चर्चा होईल आणि आई बाबा हर्ट होतील. ते मला नकोय. अगं पण तू घर सोडल्यावर सगळ्यांना कळणारच आहे ना. हो सगळ्यांना माहिती पडलंय. पण जर सोसायटीत राहिले तर आणखीन चर्चा होईल ना. त्यापेक्षा जर सोसायटीच्या बाहेर पडले तर लोकांच्या नजरेसमोर येणार नाही आणि नजरेसमोर जर आम्ही आलो नाही तर चर्चाही होणार नाही. अगं पण दुसरीकडे सोय होणार आहे का तुमची? आणि दुसरं काही मिळालं नाही तर? अगं प्रयत्न तर करू दे. तू कुठे जायचं नाही. तू माझ्या घरी चालायचं. चल बॅगा घेऊन माझ्या घरी चल. पांड्या अरे मी कसं समजावं तुला? हे बघ मी ऑफिस मध्ये गेलो असतो, पार्लर मध्ये झोपलो असतो, पण एवढे वाजलेत की ते मॉलचा दरवाजाही बंद झाला असेल आतापर्यंत. आणि इकडे राहिलो ना तर लोक विचारतील तुला का हे लोक का आले तुमच्या घरी त्यांचं स्वतःचं घर सोडून. तुला माहिती इकडची लोक. काय शेअर दादा एवढ्या रात्री फॅमिली घेऊन गावी निघायला वाटतं. हा नाही तो थोडं तिकडेच आईस्क्रीम खायला. अच्छा बरं बरं. बघितलंस उचापत्या कमी असतात आपल्या लोकांना. उगीच बदनामी होईल. आई बाबांना त्रास होईल याचा. प्लीज समजून घे माझं. अरे मग तुला रस्त्यावर सोडू काय रे? सोय नाही झाली तर मी येईन ना तुझ्याकडे बाबा. पक्का पक्का समजून. चल ये तिकडे. काही झाली का सोय? नाही आज तरी काही चान्स दिसत नाही. पांड्या मला वाटतं मी त्या स्काय ब्रिज हॉटेललाच जातो. बरं ठीक आहे चल. मी पण तुझ्या सोबत येतो. चल रे. तू कुठे येतोयस? किती लांब आहे ते? अरे मग काय झालं? मी तुला असं सोडणार नाही. मी येतो तुझ्या सोबत. पांड्या भाऊजी खरंच अहो ऑनलाईन चेक करता येईल ना. तुम्ही नका येऊ. गाडीत? हो तुम्हाला नाही माहित बाबा कितीतरी लोक आहे ना जेव्हा रोड ट्रिपला येतात ना तेव्हा असे हॉटेलमध्ये रूमच नाही बुक करत. ते असे कार मध्येच राहतात एकदम सेफ. बाहेर देशात तुला एवढं सगळं कसं माहित ग? आम्हाला आमच्या कॅम्प मध्ये सांगितलंय. आणि ना एकदा आम्ही असं टेंट पण बांधलेला स्कूल मध्ये. तेव्हा आम्ही एवढी मजा केलेली खूप मजा केलेली. आणि आता मला ना असं सेम टू सेम तेव्हा पिकनिकचा फील होतो ना तसाच फील येतोय पिकनिक सारखा. आपण असं बॅग घेऊन सगळीकडे फिरतोय. प्लीज प्लीज आपण हे ऍडव्हेंचर करूयात ना. प्लीज प्लीज प्लीज. तुला पिकनिक वाटते ही? काही पण बोलतेस वेड्यासारखं. तुला माहित नाहीये ग काय चालू आहे ते आता. दीदू तुला नेहमीच का ग असं वाटतं की संजू आणि मी खूप लहान आहोत. आम्हाला काही समजतच नाही. आम्हाला काही कळतच नाही. आम्हाला सगळं कळतं आणि आम्ही मोठे पण झालो आहोत. आज तू आणि मामाचा डिवोर्स झालाय म्हणजे नक्की काय झालंय हे पण आम्हाला माहितीये. आणि आज आपल्याकडे राहायला घर नाही हे पण माहितीये. म्हणून मी काय रडत बसू? मला नाही आवडत रडत बसायला.
रडत बसण्याच्या टायमिंग मध्ये ना आपण काहीतरी सोल्युशन पण काढू शकतो. का नाही काढत आपण सोल्युशन? कुहू, इतक्या लवकर ना मोठी होऊ नकोस बाळा. तुला अजून खूप खेळायचंय. तू, बाबा आणि मयू दीदी जर असाल ना माझ्या सोबत तर मी ते पण करेन. पण याचा अर्थ असा नाही की मी तुमच्या प्रॉब्लेम्स मध्ये पार्ट नाही घेऊ शकत. ओके मॅडम, बोला. समर कॅम्प मध्ये काय काय शिकवलंय तुम्हाला? आई, आपल्याकडे कॉटनची साडी आहे का? हो का ग, पांघरायला हवी आहे? मच्छर चावतायत का? नाही ग, बघ आता जर आपण खिडक्या उघड्या ठेवला तर डास चावणार आणि रात्रभर एसी पण नाही लावू शकत. मग त्यापेक्षा आपण कॉटनच्या साडीने ना पूर्ण सगळ्या खिडक्या आहे ना कव्हर करून ठेवूयात. म्हणजे कसं वारा पण येईल आणि डास पण नाही चावणार. आपण एक काम करूया, आपण थोडा वेळ एसी लावू, मग गाडी चिल झाली की परत बंद करू, मग परत थोडा वेळ लावू, चिल झाली की परत बंद करू. चालेल? कू, तुमच्या समर कॅम्प मध्ये गाणी गायला नव्हतात का तुम्ही? म्हणतात ना, गाणी पण म्हणतात. पण बाबा काय म्हणतात, प्रत्येक सिच्युएशन मध्ये एन्जॉय केलं पाहिजे. हो ना बाबा? करेक्ट बेटा. मग बाबा चला ना आपण गाणं म्हणूयात ना. ठीक आहे, आपण म्हणूया, पण तुम्ही पण जॉईन करा मला. ओके? खरे अंग काय खाजवतो सारखं? आणि ते मच्छर होते ना गाडीत रात्री. काय करते? प्लेट आहे ती, माझं डोकं नाहीये. हो ना, मग हे पण माझं घर आहे. इथे तुम्ही राहायला येऊ शकत होता, पण नाही, तुम्हाला गाडीत राहायचं होतं. काय कोथिंबीर लिंबू काय मिळेल? मला ना फालतू जोक्स नकोयत. हा, अच्छा, एक काम करूया, जरा दर्जेदार विनोद करूया आपण. कू, प्राजक्ता मावशीला एक चांगला जोक ऐकव. एकदा ना एक मुंगी असते आणि एक हत्ती असतो. मुंगी इतकी चिडलेली असते, इतकी चिडलेली असते की हत्ती. मी काय मुंगी आहे का? आजू मावशी, तुला मुंगी नाही, बाबांना हत्ती म्हणते. कारण आता मुंगी हत्तीला ओरडणार. पुऱ्या, आता कुणी काही बोलणार नाहीये. प्राजू, तुझी प्लेट कुठे आहे? जा घेऊन ये जा. कशाला? आपला काही संबंध आहे का? मी का तुमच्या बरोबर खायला बसायचंय? हा, अगं तुला एवढं भांडायचंय ना माझ्याशी, मग त्याच्यासाठी शक्ती लागेल ना, म्हणून सांगते. तुला कुणी सांगितलं पोहे घ्यायला? नको खाऊ असं तरी कुठे म्हणालीस तू? तुम्ही ना मला मुद्दाहून सगळे त्रास देताय, मुद्दाहून देताय. माझ्याशी कोणी बोलूच नका तुम्ही, आणि तू तर अजिबातच नको. तुम्ही आता सगळे शांत राहा. राजू, सॉरी, खरंच चुकलं माझं. आम्ही गाडीत राहणार आहोत हे तुला कळवायला हवं होतं. कळवायला नाही, इथे घरी राहायला यायला पाहिजे होतं. करेक्ट आहे प्राजू. अगं मी तुला काल पण हेच सांगितलं ना, तुझ्या घरी येऊन राहिले असते तर आई बाबांना वाईट वाटलं असतं ग. अगं पण मग तू रात्री उशिरा घरी यायचं होतंस ना, आणि पहाटे सगळे उठायच्या आत निघून जायला पाहिजे होतंस. आणि असं मुलींना इथे घेऊन गाडीत झोपणं खूप रिस्की होतं ग ते. अगं प्राजू मावशी, तिथे ना हवालदार काका आले होते. त्यांनी आम्हाला गाडी पार्क करायला जागा दिली. दिदूनच सांगितलं मला. हो ना दिदू? अगं मावशी, आम्ही सेफ होतो. बघितलं प्राजू, ह्या दोन्ही मुली ना अगदी आईवरती गेल्या. हट्ट पण सोडत नाही आणि पॉइंट पण सोडत नाहीतर काय, आमच्या घरी काय काटे टोचणार होते? नको ना इतकं चिडू. अगं अशू, प्रत्येक वेळी आहे ना हे असे नियम आणि तुझे एथिक्स नाही लावायचे असतात. हे कधीतरी सगळं सोडून जगायला शिक ना, मोकळी जग. कारण आहे ना, हे असं आदर्श सून होण्याच्या नादात आहे ना नेहमीच तुझ्या मुलींचे खूप हाल केलेत ग. अरे बाबा, तुम्ही स्वतः चहा करून घेतलात. मी करतच होते, थोडं थांबायचं ना. अगं त्यांनी स्वतःचा चहा स्वतः केला म्हणून त्यांना मिळाला, तरी मी केव्हाची वाट बघते. एक मिनिट, म्हणजे काय म्हणायचंय तुला? मी स्लो आहे असं म्हणायचंय तुला? अरे यार, काय किंमत आहे की नाही तुम्हाला? सकाळपासून राब राबतीये मी. एकतर पाणी आपल्याकडे लिमिटेड टाइम साठी येतं,
प्यायचं वेगळं भरा, वापरायचं वेगळं भरा, पाणी असेपर्यंत लॉन्ड्री पण करून घ्यावी लागते. त्यात तुमचा नाश्ता, जेवण, किती किती काम आहेत, सगळं मी बघतीये. पाणी गेलं की काम यार अडून राहतात. नेमकं पाणी गेलं तर सगळी कामं अडली आहेत माझी. घर म्हणजे ना फक्त कागदावरची सही किंवा भरभरून केलेली इन्व्हेस्टमेंट नसते. तर घर म्हणजे एक जबाबदारी असते आणि ती गुणदोषासहित. म्हणून त्यांना सांभाळून सावरून प्रेमानं अगदी संसार करायचा असतो. तेव्हा त्या वास्तूचं घर होतं. कळलं? नाही कळलं? हे बघ, सकाळी पाहिलं होतं मी तुम्हाला, पण कोणालाही काहीही बोललेले नाहीये आणि बोलणार पण नाही. काळजी नको करूस. थँक्यू. काय ग बाई अश्विनी, अशिनाना नसून सुद्धा बरेच दिवस तिकडे टिकून राहिलीस. कधी तक्रारीचं हू की चू नाही केलास? हो ना, असं रात्री अपरात्री घराबाहेर काढतात म्हणजे कठीणच आहे. हा, सख्खी नाती पण माणुसकीच उरलेली नाहीये ग. अगं अश्विनी, टेन्शन नको घेऊस, आम्ही कुणालाही काही सांगणार नाही. आता उन्हात घर बघायला जाल ना, तेव्हा हे पण पिऊन जा. आणि उरलं तर बबन आणि प्राजक्ताला द्या. उरलं तर? किती वर्ष झाली आम्ही तुमच्या शेजारी राहतो? हा, एवढ्या वर्षात साधा चहा सुद्धा नाही विचारला. वहिनी इथे येऊन 2 तास नाही झाले, एवढं सगळं? कमाल आहे बा तुमची. अरे कमाल आमची नाहीये, कमाल अश्विनीची आहे. तिच्यासारखं माणसं जोडून ठेवायची वृत्ती असावी लागते. प्राजक्ता, बघत काय बसलीस? पण हा काढून घे आणि बॉटल मला परत दे. अश्विनी, तू घाबरू नकोस अजिबात. अगं, आयुष्यात असे प्रसंग येतच असतात आणि अशा प्रसंगांमधनं आपण जास्त स्ट्रॉंग बनत असतो. बरं ऐक, हे बघ, सावंत काकू, मी आणि शारदाताई आम्ही तिघी सोडलो ना तर ह्यातलं कोणालाही काहीही माहिती नाहीये. आणि कोणी काही विचारलं ना तर सरळ टाळाटाळ करायची, असंच ठरलंय आमचं. मला खरं तर बातमी बाहेर जाईल या गोष्टीचंच टेन्शन होतं. आणि घरातल्या गोष्टी बाहेर जाणं. अहो वहिनी, निर्जीव वस्तूंवर प्रेम करणाऱ्या माणसाला काय करणार? हे कशाला सांगताय त्यांना? त्याला माणसाची किंमत कळते ना, त्यांना सांगायला हवंय सगळं. खरंय. मग खा खा तुम्ही. आई, काय करतेस तू? कशाला ते वडे खातीयस घाणेरडे? सावंत काकू, तुम्हाला कळत नाही का? आई आजारी आहे, गोळ्या औषधं चालू आहेत तिच्या, आणि तुम्ही हे तेलकट काहीतरी घेऊन आलायत तिच्यासाठी. आणि तसंही सावंत काकू, एक गोष्ट लक्षात ठेवा, इतरांसाठी शिजवलेल्या अन्नातून उरलेल्या गोष्टी आमच्याकडे खात नाहीत. घेऊन जाते वडे. आई तू थांब ग, मी काहीतरी हेल्दी आणते तुझ्यासाठी. आणते ती काहीतरी करून आणते. खा खा तुम्ही, खा. असं म्हणताय? विक्रम, आत्ता नाही भेटवू शकत मी. म्हणजे आत्ता ते बाबा जरा डिस्टर्ब आहेत. त्यांचा मुलगा आणि त्यांच्या सुनेवर ही वेळ आली, सो ते जरा वाईट वाटतंय त्यांना. ते त्या ट्रॉमामध्ये. त्यांना जरा नॉर्मलला येऊ देत, मग मी नक्की तुला त्यांना भेटवते. शिल्पी, तू मला परत गोड गोड बोलून? नाही, अजिबात मी असं करत नाहीये. मी का असं करेन? कारण तुझा पास तसा आहे, तेव्हा मला नाहीये भरोसा. माझी हिस्ट्री तशी आहे कारण शिल्पी आधी वेगळी होती. ही ती शिल्पी नाहीये. ती शिल्पी तिच्या वडिलांकडे आणि तिच्या भावाकडे आश्रित म्हणून राहत होती. पण आता ही शिल्पी इंडिपेंडेंट आहे आणि एका घराची मालकीण आहे. सो डोंट वरी, I'll keep my promise. If that's the case, I'm the happiest person in the world. आणि I am so glad to know की आपल्या रिलेशनशिपला तू इतकं सिरियसली घेतेस. Of course. आणि आता मी तुला हक्काने जवळ घेऊ शकतो.